नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर हे सगळं घरातलं आणि जनावरांचं काम आवरून आम्ही चाललेलो आहे शेतात. तर शेतात काय काम चालू आहे काय नाही दाखवते तुम्हाला. त्यापूर्वी जाण्या अगोदर म्हटलं बाहेर तर आले पण तहान लागली. जाताना पाणी पिऊन जावं, नाही तर रानात गेल्यानंतर खूप तहान लागेल. आणि कारण अगोदरच 11 वाजल्या होत्या. एका तासात आपल्याला एवढ्या सगळ्या रानातली ठिबक आतरून घ्यायची होती. कारण ऊस जळायला लागला होता, पाणी पण कमी होतं, पण काही ना काही पर्याय केला पाहिजे. म्हणून मग हे तर तुम्ही ऊस बघू शकताय. म्हणून मग म्हणलं चला, मग दाजीन भैया अगोदर पुढं आले होते. त्यानंतर माझं दीदीचं आवरल्यानंतर आम्ही पण आलो आणि दाजींचं असं ठिबक हातरायचं, परत रिटर्न जायचं. आणि आम्ही ठिबक हातरायचं कसं जुगाड केलं आहे तुम्हाला दाखवते. कसं जुगाड केलं आहे ती बाया बघा. आणि भैया कसा धरून बसलाय बघा आणि दाजी ओढतायत. हे असं केलं आहे आम्ही जुगाड. आणि ह्यांच्याच पद्धतीनं आम्हाला करायचं होतं, कारण आम्ही लेट आलो होतो. मग आम्ही दोघींनी काय केलं, एक एक बंडल आणायला चालू केला. दीदीने एक घेतला. परत नंतर म्हटलं आता मम्मी तुझा नंबर आहे. होय बाई म्हणलं, मी पण माझा नंबर मारते. आणि ह्यांचं गुतागुती चालू होतं तोपर्यंत मी पण एक घेतलं, बंडल घेतला. आणि चला म्हणलं आपलं सेटअप करून घेऊया, नाही तर तोपर्यंत आपल्याला लय वरडा लागला. आपण मागं राहायचं उन्हात तळत आणि ह्यांच्या दोघांचं काम आवरून जातील हे. मग हे सेटअप लावून घेतला आणि मी पण लागले ठिबक वाढायला. कारण हे 2 छोटे पिल्ले आहेत ना, ह्यांना नाही होणार एवढं जास्त, म्हणून मी आणि दाजी पुढं ओढत होतो आणि त्यांना बसवलं होतं. आणि त्यानंतर हे बघा आलो आम्ही असं करत करत निम्म्यापर्यंत आलो. आणि निम्मं झाल्याच्या नंतर दीदीचं आमच्या, मी खालून येईपर्यंत दीदी आमची इकडं सेटअप तयार करत होती. म्हणजे असं चालू होतं आमचं काम आणि मस्तपैकी असं चालूच होतं. आणि हा ठोंब्या बघा इथं कसा लागला हे करायला, हसतोय. मला घेऊ नको आहे म्हणते. असं दे रे बावा म्हणलं, तू आपलाच आहे आणि आपण व्हिडिओचे आहे. तर चला मग अजून नंतर दाजी शेवटला आहेत, मी पण शेवटला आहे. आणि पोरांचं इथं काय चाललं आहे व्हिडिओ करायचं बघा. आणि त्यानंतर कसं केलं आहे आम्ही, सगळे एका पाठोपाठ 5-6 साऱ्यांचा गॅप टाकायचा आणि ठिबक हातरायचे असं चालू केलं होतं. आणि त्यानंतर ही ठिबक बघा अशी पळते. जसं जसं माणूस पुढं जाईल तसं तसं ठिबक पळते. आणि नंतर आणि माझा जुगाड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरं का. कारण लय दिवसातनं आज शेतात उन्हात काम होतं मला. आणि दाजी इकडून आलेत, यांचं काहीतरी चालू आहे. ह्यांचा संपलाय वाटतं बंडल, दुसरा बंडल जोडायचं चालू आहे. आणि मग मीच लास्टला राहिले होते. म्हणलं हळू सावकाश सावकाश यावं बाई, आपल्याला जास्त धावपळ करून जमणार नाही. थोडंसंच राहिलं होतं, ते पण काम आम्हाला करून घ्यायचं होतं पटकन. एकच बंडल राहिला होता, तुम्ही बघू शकता. दाजी आलेले आहेत आणि मला माहितीच नव्हतं इकडं दीदीनं कॅमेरा चालू केला आहे म्हणून. मग मी आपलं मला दिसल्यानंतर मग मी हात वर केले. अरे बापरे म्हणलं, एवढ्या लांबून मी दिसते का, म्हणून पळत पळत आले आणि दाजींची थोडीशी मजा घ्यावी म्हणले. दाजीला पळत पळत आले आणि ढुसणी दिली. तर काय दाजी एका ढुसणीतच तिकडं. मग नंतर दाजी म्हणले मी दमलो बाई, मला पाणी दे. मग फ्रीजमधलं पाणी आणलं आणि त्यांना दिलं. आणि पाणी प्यायची सुट्टी झाल्यानंतर सगळ्यांना 8-8 साऱ्या वाटणीला आल्या होत्या. आणि आम्हाला साऱ्या वडायला भिडवल्या. आणि दाजी लागले ते फोनवर बोलायला, कारण त्यांच्या लक्षातच नव्हतं की आज आमुषा आहे. त्यांच्या मित्राचा फोन आल्यानंतर मग समजलं की आमुषा आहे. मग त्यानंतर आम्ही सगळ्या साऱ्या वगैरे हांतरल्या आणि काम आवरलं पटपट. आणि आमची सुट्टी झाली, आम्ही चाललो आहे आता घरी. बघा हे दाजींनी सेटअप उचललं आहे, बाकीचं मी उचलले. आणि आमच्या दीदीला आणि भैयाला गाडी आण म्हणले. आमच्या दीदीचं आणि भैयाचं कसं चाललं आहे बघा, लवकर गाडीच चालू होईना झालती. मग त्यांना म्हटलं गाडी लवकर चालू करा आणि या घरी, तोपर्यंत आम्ही जातो घरी लवकर पुढं मधून. मग ते आले. आणि माझा ब्लॉग कसा वाटला कंटिन्यू बघून तुम्हाला छान वाटला असेल तर एक भन्नाट अशी कमेंट करा. तोपर्यंत